जीवाहून प्यारा रे तूच मला यारा, तुझ्यावरचे वार दोस्ता झेलीन मी. मैत्री विषयी एका शब्दात एका वाक्यात शाश्वत अनचेंजिंग. मैत्री पाण्यासारखी आहे. हर रंग उसमें घुल जाता है. आमच्या नात्याचं मूळ हे मैत्री. रे तुझी माझी, रे माझी तुझी आणि माझी. आम्ही आमचं लग्न आमच्या मैत्रीच्या आड येऊ दिलेलं नाही. लग्न ही काय रिहॅब नाही. माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला. कारण हे एकट्याच नाहीये, ह्याला तुम्हाला साथ लागते. तुटेल का रे वादा यारा, नाही 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 नाही, ही दोस्ती तुटायची नाही. मी आपली मराठवाड्यातून आलेली मुलगी होते. प्लाझापर्यंत वगैरे रांग गेलेली असायची जर शिवाजी मंदिरला प्रयोग असेल. अशा पद्धतीचं स्टारडम असलेला सुमित होता ते. एकमेकांना स्पेस द्यायला. मला स्पेस हवी म्हणजे काय, अच्छा मी जिकडे जाईन तिकडे तू नकोस, तर असं नसतं. इफ यू आर सो बॉदर्ड अबाउट युअर स्पेस, गो वर्क इन नासा. सगळी स्पेस ती इकडेच असते. आमच्या घरात पार्ट्या होत नाहीत, आमच्या घरात डिनर्स होतात, जेवणं होतात. जेवणं. आमच्या घरात. त्यांच्यासाठी मराठी माध्यम निवडल्यानंतर सुद्धा तुम्हाला हा निर्णय माझा चुकला असं वाटत असेल तर मी तुमच्या बरोबर मेहनत करीन आणि तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये घालीन. तर ते दोन्ही मुलांनी सांगितलं की नाही, म्हणजे उगाच बाळकडू द्यायचं नसतं. पकडून पकडून संस्कार नाही करता येत. पण कधी कधी आणि कानपिचक्या द्याव्या लागतात. कोण हो. देतं दोघांमध्ये? मीच देतो. मलाही देता होतो तर त्यांना काय. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीच्या मंचावर आपला एक विशेष शो आहे ज्याचं स्टारवाली फॅमिली, ज्यामध्ये एक असं कपल आलंय ज्याच्याविषयी मला बोलायला आवडेल. कारण त्यांच्याकडे पाहिल्यावर ना ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. परफेक्ट कपल आपण म्हणतो, पण असं आता त्यांच्याकडनंच ऐकू परफेक्शनची आपण व्याख्या काय असेल. पण मला ते परफेक्ट कपल वाटतं. कारण खूप वर्ष, म्हणजे इतकी वर्ष एकमेकांसोबत राहून ना एकमेकांसोबत दिसायला लागणं, सारखं दिसायला लागणं, एकमेकांच्या विचारांशी इतकं आपण मिळतं जुळतं होतो किंवा इतके सहमत होतो की जेव्हा त्यांचं नाटक रंगमंचावर येतं तेव्हा सहज आपण म्हणून जातो ही दोस्ती तुटायची नाही. आणि खरंच या निमित्ताने चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन आपल्या या मंचावर आलेले आहेत आणि आपण मस्त बोलणार आहोत. माझ्या मनात खूप प्रश्न आहेत. खूप खूप स्वागत तुमच्या दोघांचं. मी जसं म्हटलं की नवरा बायको असलो ना तरी पण एकमेकांसोबत राहून ना कधी कधी म्हणतात एकमेकांसारखे दिसायला लागतात. लग्नाच्या 25व्या वर्षी 25 वर्ष झाल्यानंतर खरंच हे असं होतं खरं. होतं. म्हणजे तुमच्या आता लग्नाला झाली त्यामुळे मला हा प्रश्न विचारावा वाटेल. कारण मी त्या ह्याच्यावर आहे, म्हणजे मार्गावर आहे, बरीच मागे आहे, पण त्या मार्गावर आहे. आणि एकमेकांसोबत एकमेकांसारखं दिसायला लागणं आणि एकमेकांच्या विचारांशी इतकं सहमत होणं की असं वाटतं ना की तू चुकतोयस तरी ओके, ठीक आहे. ते काय असतं म्हणजे हे मला ऐकायला. माझ्या मते तुम्ही तुमचे विचार जेव्हा जुळायला लागतात ना तेव्हा तुमचा चेहरा सुद्धा जुळायला लागतो. त्यामुळे ते आतून तो बदल होत असतो. कुठली गोष्ट बाहेरून नाही होत. ती आत जाते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया होते आणि मग त्याच्यातनं जे काही बाहेर निघतं ते आतून. म्हणतात ना की इव्हन अभिनयात सुद्धा की एखादा रोल आपण सुपरफिशियल पद्धतीने करायचा नसतो, तो आत्मसात करणं काय असतं तर वाक्य आपण पाठ करतो त्याचबरोबर ती वाक्य आतमध्ये झिरपली पाहिजेत, ती आतमध्ये मुरली पाहिजेत, तर मग तुम्हाला त्या कॅरेक्टरचा सूर मिळतो आणि तुम्ही आतून कसे परफॉर्म करता हे महत्त्वाचं. तर माझ्या मते लग्नसुद्धा तसंच आहे, जोडीदारसुद्धा तसाच आहे. वरवरचं नातं नसतं, ते खूप खोलवर असतं आणि त्यामुळे मग तुम्ही कदाचित एकत्र एकसारखे दिसायला लागता. म्हणजे आम्ही सगळे लक्षात ठेवू आता की हे कसा बदल याच्यात होतो. ताई, तुला मला विचारायला आवडेल इथे की लग्नाच्या आधी मैत्री असते, मैत्रीचं प्रेमात रूपांतर होतं, प्रेमाचं आपण लग्नात रूपांतर, तो आपला जोडीदार होतो. अनुभवातनं किंवा आपण जेव्हा ऐकतो ना अनेक ठिकाणाहून अनेक विचार वेगवेगळ्या लोकांचे ऐकतो किंवा त्या कपल्सकडे पाहतो, तेव्हा मला एक पर्सनली प्रश्न हा कायम पडत आलाय की प्रेम ना खूप असं असतं, मैत्री वेगळीच असते. म्हणजे त्याचं प्रेमात असं असतं. लग्न झालं ना की आपल्याला प्रेशर येतं म्हणून त्या प्रेमाचं काहीतरी वेगळं एक प्रगटीकरण आपण म्हणतो, वेगळ्या पद्धतीनं आपण एकमेकांकडे व्यक्त होतो किंवा आपण म्हणतो अरे तू तेव्हा जशी होतीस तशी आता नाहीयेस. किंवा तुला काय वाटतं ह्या तुमच्या
सुखी संसाराच्या आणि एकमेकांना सोबत इतके वर्ष छान देण्याच्या मागे काय गुपित दडलंय? तुम्ही त्या सगळा बॅलन्स कसा ठेवलाय? मैत्री, प्रेम, लग्न यामध्ये? मी म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की आपण ऊर्जेच्या बाबतीत असं म्हणतो ना की ऊर्जा नाहीशी होत नाही, ती वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा पुन्हा व्यक्तच होत राहते, म्हणजे ऊर्जा नष्ट होत नाही. बरोबर. तसंच मला वाटतं की मैत्रीच्या बाबतीत आहे की आपण जे म्हणतो ना की मैत्रीचं रूपांतर प्रेमात, प्रेमाचं रूपांतर लग्नात, म्हणजे रूपांतर होताना ती सुटत जाते का, तर असं नाही होत. तिचं आणखीन व्यापक रूप, तिचं आणखीन व्यापक रूप, अशी मैत्री आहे माझ्या बाबतीत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या नात्याचं मूळ हे मैत्रीत आहे. बेस बरोबर बेसच आहे. आमचा मैत्री हा असल्यामुळे ती कुठेच नाही गेली. आणि ती म्हणजे टिकवून ठेवण्यासाठी आम्ही काही केलं का, तर मला नाही माहिती. दोघांची खरं तर वृत्तीच एक इतकी मस्त आहे असं वाटतं मला की सुमितच्या बाबतीमध्ये, की सुमितचा हा नेहमीच त्याचा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा राहिलेला आहे की चिन्मय तुझ्या स्वभावातल्या काही गोष्टी मला आवडल्या म्हणून आपण एकत्र आलो. आणि त्याच्यानंतर मग मी असं म्हणायचं की पण मुळात मला हे सगळं असं व्हायला हवं आहे म्हणून मी तुला कशात तरी मोल्ड करायचं किंवा तू मला मोल्ड करायचं, असं कशाला करायचं? म्हणजे ते आपलं वेगळेपण आहे म्हणून तर आपण एकत्र आहोत. बरोबर. तर आपण एकमेकांचं वेगळेपण जोपासत आपण एकत्र येऊ, हा एक तर त्याचा दृष्टिकोन असल्यामुळे ते मला फार, जो क्वचित आपल्या मित्र लोकांचा असतो, म्हणजे पुरुष मित्रांचा हा फार क्वचित असतो असा दृष्टिकोन. मैत्रिणी फार सहज आपण एकमेकींना ऍक्सेप्ट हो. करतो जशा आपण आहोत आहोत तशा. तशा. पण मित्रांचं थोडंसं असं असतं, म्हणजे मित्र एकमेकांना करत असतील पण मैत्रिणींच्या बाबतीत ते थोडंसं काहीतरी तुम्हाला सजेस्ट करू जातात आणि असं. तर तसं काही सुमितच्या बाबतीत नसल्यामुळे मला वाटतं की आमची मैत्री ही कायम आहे. आणि मैत्रीमध्ये ना एक असतं की मैत्रीत आपण गृहीत नाही धरत. प्रेमात आणि संसारात ते थोडंसं होतं पण मैत्रीत होत नाही. नाही होत. आणि मैत्रीत अपेक्षा आपण पण होतात ना. नेहमी एका पातळीवरती असतो. अपेक्षा अजिबात नसतातच असं नाही मैत्रीमध्ये, पण त्याच्या काय म्हणू बरं, कक्षा फार मोठ्या असतात मैत्रीतल्या ज्या असतात त्या. अधिक व्यापक विचार असतो मैत्रीमध्ये, जो प्रेमामध्ये आल्यानंतर थोडा थोडा संकुचित व्हायला लागतो. तर आम्ही, म्हणजे मी जसं म्हणते तसं की आम्ही आमचं लग्न आमच्या मैत्रीच्या आड येऊ दिलेलं नाही. आमची मैत्री कायम टिकलेली आहे. लग्न आहे आपल्या आपल्या जागी आणि त्याच्या त्याच्या गोष्टी आहेत. आणि मला ते ह्याचं खूप ती कविता आवडते मला, प्रकाश होळकरची, माझं आभाळ तुला घे तुझं आभाळ मला, असं आहे. म्हणजे मग अशी वाटणी झाली की ते आभाळ जास्त मोठं होतं, दोघांनाही जास्त मिळतं. तर त्याच्यामुळे आम्ही असा अवकाश देत देत एकमेकांना राहिलोय आतापर्यंत. इट्स नाईस. सुमित सर, तुम्हाला मला इथे विचारायचं, जसं मी आत्ता म्हटलं की आजच्या कपल्समध्ये हे वाक्य खूप ऐकायला मिळतं की काल जशी होतीस तशी तू आत्ता नाहीयेस. कारण संसारात बाई जेव्हा रमते, मुलांमध्ये रमते, तेव्हा तिचं स्वतःकडे पाहण्याचा, स्वतःला ग्रूम करायला ती थोडं थांबते किंवा विसरते किंवा तिचं एक वेगळं जग निर्माण होतं आणि त्यात ती रमते. आणि मग हे वाक्य आपसूक समोरच्याकडनं म्हणजे नवऱ्याकडनं येतं. एक चुकीचा समज एकमेकांमध्ये निर्माण होतो आणि मग नात्याला एक वेगळं वळण मिळतं. यावर तुमचं मत काय? हो, म्हणजे आपण एकमेकांच्या प्रेमात का पडतो? तुम्हाला काही गोष्टी आवडत असतात म्हणून आपण प्रेमात पडतो आणि मग नंतर तुम्हाला तसं आवडत नसेल म्हणून मग समोरचा माणूस बदलायला लागतो किंवा तुम्ही काहीतरी असं सुचवत जाता. तर मला असं वाटतं की गेल्या वेळेला पण एकदा म्हणालो होतो की लग्न ही काय रिहॅब नाही आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं तरी काहीतरी एक वाईट सवय आहे आणि मग ती तुम्हाला काढून टाकायची तुमच्या आयुष्यातनं म्हणून तुम्ही लग्न करता. तर नाही, दोन माणसं एकमेकांना आवडतात, दोन माणसांना त्यांच्या क्वालिटीज आवडतात म्हणून ते एकत्र येतात. मग त्या क्वालिटीज जोपासल्या गेल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की दोघांनी एकमेकांना पूरक असणं गरजेचं आहे, दोघांनी एकमेकांना वाव देणं गरजेचं आहे आणि वाढण्यासाठी असं आपल्या या समाजातच असं होतं की माझ्या मते प्रत्येकच समाजात, म्हणजे फक्त एक भारतीय संस्कृतीतच नाही सगळीकडेच असेल की एक बाई जेव्हा आपलं सगळं सोडून येते नवऱ्याकडे तेव्हा बरीच
बऱ्याच गोष्टी ती सोडून येते आणि एक नवीन अवतार घेते इकडे आल्यानंतर. तर तेव्हा मला असं वाटतं की तो जो नवरा आहे त्याने, कारण हे मी ना माझ्या घरात बघितलेलं आहे, माझ्या आईवडिलांना बघितलं आहे किंवा माझ्या सासू सासऱ्यांना बघितलं आहे. तर एकमेकांची इंडिव्हिज्युअलिटी टिकवणं हे इतकं गरजेचं आहे की तू जे करत होतीस ते करणं गरजेचं आहे, मी जे करतोय ते करणं गरजेचं आहे. ॲट द सेम टाईम आपण दोघांनी फुलणं गरजेचं आहे. व्यवधानं असतात, खूप रिस्पॉन्सिबिलिटीज अंगावर येतात, मुलं होतात आणि मग त्यांचं संगोपन, आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी आहे ना अशा वेगवेगळ्या भूमिका आपण आपल्यावर लादतो म्हणण्यापेक्षा त्या कराव्या लागतात. आपण आवश्यकता असते. आपण मित्र असतो, मग नवरा बायको होतो, मग आई वडील होतो, मग आजी आजोबा होतो. हे इतके रोल्स तुमच्या आयुष्यात येत असतात ना, तर त्याच्यातनं तो सुवर्ण मध्य काढणं फार गरजेचं आहे. कधी काही झालं ना की आपण म्हणतो ना की तुला काय करायचं होतं आयुष्यात, मला ना हे अमुक अमुक करायचं होतं, पण मग काय झालं, मग नंतर लग्न झालं आणि मग नंतर ना ते राहून गेलं. आणि ना मग काय झालं, मग ह्यांचं सुरू झालं ना, ह्यांचं म्हणजे कोण, मिस्टर आमचे, बरं का. मग ह्यांचं सगळं सुरू झालं ना, मग त्याच्यातच मी रमले. तू काय केलंस हे महत्वाचं आहे. तू रमलीस हे बरोबर आहे, पण मला असं वाटतं की त्या नवऱ्याने सुद्धा ते बघणं खूप गरजेचं आहे की आपली बायको नीट रमते की नाही. तिच्यात सुद्धा काही असे काही फॅकल्टीज असतात, काही क्वालिटीज असतात, त्यांना काय म्हणू, त्यांना हे मिळणं, प्लॅटफॉर्म मिळणं फार गरजेचं आहे. आणि काही ना काहीतरी, म्हणजे माझ्या आईच्या बाबतीत मी असं मला नेहमी वाटतं की मम्मीला खूप काही करण्यासारखं होतं, पण ती इतकी भावंडांमध्ये आणि संसारामध्ये इतकी अडकली की तिच्या बऱ्याचशा गोष्टी मागे राहिल्या. पण मग पप्पांनी तिला तसंच सपोर्ट केला आणि मग मम्मी सुद्धा मग जिद्दीने मग ती भाषा शिकली, ती तमिळ शिकली, ती लिहायला वाचायला शिकली तमिळ. तर ह्या स्वतःला सतत रिइन्व्हेंट करणं, स्वतःला रिॲनलाइज करणं, स्वतःला सतत 2 पावलं मागे जाऊन थोडं आत्मपरीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये माझ्यामध्ये ना साथीदार जो ना तो समंजस असणं खूप गरजेचं आहे. कारण हे एकट्याचं नाही आहे, ह्याला तुम्हाला साथ लागतेच. आणि जशी संसारात तुम्हाला साथ लागते एक संसार फुलवण्यासाठी, तसं एकमेकांना फुलवण्यासाठी सुद्धा एकमेकांची साथ लागते. निश्चित. ते खूप गरजेचं आहे. निश्चित. आता तुम्ही नवीन नाटक आमच्या भेटीला आणलंय, आम्ही ते बघायला जाणारच आहोत, पण रील्स मधनं आम्हाला ते पोहोचतंय काही अंशात. हा, त्यामुळे उत्सुकता वाटते आणि खरं तर ती गरज आहे. त्यामुळे मला एक प्रश्न सुचलाय की मैत्रीमध्ये, आपण मैत्रीवर नाटक आहे, मैत्रीवर बोलतोय, मैत्रीमध्ये अपेक्षा ज्या असतात आपल्या मित्राकडनं मैत्रिणीकडनं, ती जेव्हा मैत्रीण किंवा मित्र आपला जोडीदार झाला किंवा प्रेमात पडला, तर त्या अपेक्षा वेगळ्या होतात. हे जे अपेक्षांचं ओझं आहे ना, ते आपल्याला कसं हलकं करता येईल, आणि ही मैत्री, जसं तुम्ही म्हणताय की आमच्या संसाराचा जो मूळ गाभा आहे किंवा मूळ जे फाउंडेशन आहे तीच मैत्री आहे, आणि ते राहिल्यामुळे हे नातं असं फुललंय. ते अपेक्षांचं जे ओझं आहे किंवा ते बदलणं आहे, याला आपण हलकं फुलकं ठेवून ती मैत्री आपल्या नात्यामध्ये कशी एक बेस म्हणून तुमच्यासारखं ठेवता येईल, आणि ते फाउंडेशन तो कायम राहील, ज्याच्यामुळे लग्नानंतरही आपल्याला काही फरक पडणार नाही. मला असं वाटतं ना की आम्ही दोघे कलाकार आहोत, मित्र आहोतच, नवरा बायको झालो, त्याच्यानंतर आईबाबा झालो, कलावंत आहोत. मी माझ्या पद्धतीने काम करत असतो, चिन्मय तिच्या पद्धतीने ती काम करत असते. मग ती मराठी भाषेसाठी काम करत असते, ती मराठी शाळांसाठी काम करत असते, तिचं अभिनयाचं सुद्धा सुरू असतं, चित्रपट करत असते, नाटक करत असते. माझं एके ठिकाणी टेलिव्हिजन सुरू असतं, माझं नाटक सुरू असतं. अशा मी 2 वेगवेगळ्या दिशेने, वेगवेगळ्या दिशेने नाही, आम्ही समान एकत्रच चाललेलो आहोत, पण आपापली कामं करत चाललेलो आहोत. आम्ही सुट्ट्या आम्हाला जशा पाहिजे तशा मिळत नाहीत. जेव्हा मी मोकळा असतो तेव्हा तिचं काहीतरी सुरू असतं, ती जेव्हा मोकळी असते तेव्हा माझं काहीतरी सुरू असतं. तर अशा वेळेला काय आपल्याला एकत्र बांधून ठेवेल किंवा एकत्र आपल्याला सुट्टीची पण मजा करता येईल, आपल्याला लोकांसमोर येता येईल आणि आपल्याला पैसेही कमवता येतील. तर असं काय आहे, तर आपण एकत्र काम करणं. सिरियलमध्ये एकत्र काम करणं
तर आम्ही दोघे त्या मताचे नाही आहोत. कारण की सिरियलमध्ये नाही एकत्र काम करायचं. चित्रपट ते पण एक 15 दिवसाचंच काम असतं. आम्हाला दोघांना आवडतं काय? रंगभूमी. आमच्या दोघांची सुरुवात मराठी रंगभूमीपासून झाली. हो. ज्वालामुखी हा, ज्वालामुखी हे आमच्या दोघांचं पहिलं नाटक. पहिलं ज्यात तुम्ही ओळखत होता. हा, मग तिकडे आमची ओळख झाली आणि मग त्याला पण त्याला 35 वर्ष झाली. हो. तर मग असं ठरलं की आपण एक नाटक करूया. 2012 साली आम्ही लेकुरे उदंड झाली केलं. हो. ते 70-75 प्रयोग केला आणि ते बरं तेव्हा सोशल मीडिया किंवा असं एक्सपोजरच नव्हतं. आम्ही त्यामुळे ते लोकांना इंटरव्ह्यू करायला यायचो. त्यामुळे लोकांना कळलंच नाही की असं एक नाटक आलं आहे. हो. मग आजच्या काळात आजच्या घडीला म्हटलं की आपण आता दोघे मोकळे आहोत, तर आता आपण एक नाटक करूया एकत्र आणि एकत्र प्रवास करू. कलावंत म्हणून, मित्र म्हणून, नवरा बायको म्हणून. तर ह्या नाटकामुळे मराठी रंगभूमीने आम्हाला एकत्र आणलेलं आहे आणि मराठी रंगभूमी ची शपथ घेऊन आम्ही पुन्हा एक नाटक करतो आहोत. आणि जसं म्हणालो ना की एकत्र राहणं, एकत्र काम करणं ना, ह्याच्यात खूप मजा असते. जेव्हा तुम्ही दोघे एकाच प्रोफेशनमध्ये असता तेव्हा ही गंमत असते की हां, आपल्याला एकत्र काहीतरी करता येईल आणि नाटकासारखी मजा नाही दुसरी. तुमचे दौरे असतात, तुम्ही सगळीकडे एकत्र जाता, ती प्रोसेस असते, रिहर्सलची प्रोसेस असते, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एक बॉन्डिंग होतं तुमचं. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्या पद्धतीने आम्ही एकत्र ती मैत्री टिकवण्यासाठी ही दोस्ती तुटायची नाही नाटक. म्हणजे अपेक्षाही आपण एकमेकांच्या नकळत पूर्ण करत नाही, तुझी अपेक्षाच्या बद्दल जे तू म्हटलंस ना, तर मला असं वाटतं की मैत्रीमध्ये म्हण किंवा प्रेमामध्ये म्हण, तुमच्या एकमेकांकडून अपेक्षा असतात. पण जेव्हा तुम्ही संसाराला लागता तेव्हा बरेचदा असं होतं की समाजाच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतात, कुटुंबाच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा आपण दोघांनी आता एकत्रितरित्या पूर्ण करायच्या आहेत. हे एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान असतं मला वाटतं. आणि त्या आव्हानामध्येच इतकी मजा असते की मग त्यावेळेला तुमची मैत्री कामाला येते. म्हणजे आता मी अगदी पूर्वी आपले सगळे रोल्स जे होते, सगळ्या नवऱ्याने करायच्या भूमिका संसारातल्या, बाईंनी करायच्या भूमिका, हे इतके वॉटर टाईट कंपार्टमेंट्स होते. म्हणजे मला आठवतं आहे की आता बघताना, म्हणजे माझ्या भाच्या आहेत ज्यांना आता मुलं झाली आहेत, तर ती मुलं जेव्हा वाढतायत तेव्हा ती मॅटर्निटी लिव्ह जरी ती बाई घेत असेल तरीसुद्धा पुरुषसुद्धा घेतात आता पालकत्वासाठीची रजा. आणि आई वडील दोघे मिळून मुलांना वाढवतात. आता असं नाही होत की म्हणजे डायपर्स बदलायला कुठल्याही नवऱ्याला आता, बाबाला स्पेशली, काही असं हे नाही वाटत की शू केली की बाळ आईकडे देत आहेत, असं होत नाही आता. म्हणजे सुमितच्या बाबतीमध्ये असं होतं की नीरज जेव्हा झाला तेव्हा मी पुण्याला होते, सुमित इकडे मुंबईमध्ये होता. आणि ते बाळ झाल्यानंतर त्याला मालिश करायला ज्या बाई यायच्या त्या खूप रगडून रगडून त्याला मालिश करायच्या आणि तो भयंकर किंचाळून रडायचा. तर मी म्हटलं की, आणि लोकांचं म्हणणं असं असायचं की नाही त्यांनी त्याचे लंग्स मोकळे होतात आणि हे होतं वगैरे. पण मी म्हटलं नाही, मला हे सगळंच फार अघोरी वाटतं, त्याच्यामुळे माझ्या बाळाला मीच आंघोळ घालणार. आणि मग ते सगळं असं की अगं तुझीच कंबर अजून दुखते आणि असं वगैरे. तर मी म्हटलं असलं काही नाही, मी घालायचं आंघोळ. आणि मी कॉन्फिडंट होते खूप. मला मजा यायची, म्हणजे बाळाला वाढवण्यात मला भीती कुठलीच वाटली नव्हती पहिल्या दिवसापासून. मी छान हाताळायचे बाळाला. तर सुमित आला आणि मला खूप सर्दी झाली होती तेव्हा. तर सुमित म्हणाला की आता मग आज मी घालणार बाळाला आंघोळ. तर सगळ्यांना असं वाटलं की अरे बापरे, सुमित कशी आंघोळ घालणार, एवढ्या छोट्या 29 दिवसाचं बाळ आहे फक्त, आणि त्याला कसं पायावर घेऊन तो आंघोळ घालेल वगैरे. सुमितने अत्यंत कॉन्फिडेंटली त्या गोष्टी केल्या. आमच्याकडे हे असे रोल्स नाही आहेत की हे त्यांनी कसं करायचं, हे मी कसं करायचं, असं काहीच नाही आहे. आणि ते मला असं वाटतं की ते आमच्या आईवडिलांपासूनची त्या दोघांची मैत्री खूप मस्त आहे. म्हणजे माझ्या सासू आणि सासऱ्यांची एकमेकांच्या बद्दलची मैत्री, की माझ्या सासूबाई तमिळ नाही आहेत, माझे सासरे तमिळ आहेत, माझ्या सासूबाई कर्नाटकातल्या आहेत आणि महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत. पप्पांनी कधीच त्यांना असं सांगितलं नाही की तू माझी भाषा बोल, तू माझ्या घरातलं जे जेवण खाण, ज्या पद्धतीची संस्कृती आहे तीच तू अंगीकार. हा मोकळेपणा असल्यामुळे त्या स्वतः जाऊन तमिळ शिकल्या. ते करण्याची जेव्हा तुम्हाला जबरदस्ती होत नाही
अपेक्षांचं जेव्हा ओझं नसतं ना तुमच्यावरती, तेव्हा तुम्ही स्वतःहून तुम्हाला काहीतरी करावंसं वाटतं. आणि ही गोष्ट फार सुंदर आहे. आणि आमच्या बाबतीमध्ये आता असं झालंय, जसं सुमित म्हणाला, की आम्ही समांतर पण खूप प्रवास केला. सतत सारखं एकमेकांच्या पायात येऊनच प्रवास करायला पाहिजे असं नाही. सतत एकत्रच चाललं पाहिजे असं नाही. आम्ही कधीच स्वतःचा ब्रँड बनवून तो विकायचा प्रयत्न केला नाही. त्याच्यामुळे कदाचित आम्ही लोकांना आजपर्यंत आवडतोय. नाही तर ते जर सारखे सारखे दिसत राहिलो असतो, हो. सारखं सारखं आमची जोडी करत राहिलो असतो, म्हणजे कित्येकदा आम्ही आता असे गंमत म्हणून काहीतरी बघतो ना, की मराठीतल्या अशा जोड्या, मराठीतल्या तशा जोड्या, त्याच्यात आमचं नावच नसतं. आणि मला इतकं छान वाटतं की नाही होत आपण याच्यामध्ये. म्हणजे मी कुणावरती कमेंट करते असं नाही, पण इतकं आम्ही स्वतःला नाही त्या पद्धतीने आम्ही आमचं ब्रँडिंग केलं ठरवून. त्याच्यामुळे आम्ही छान राहिलो, समांतरपणे वाढत राहिलो. त्याच्यामुळे आता जेव्हा ना आमचं आम्ही काहीतरी गोळा करून आणलंय आणि त्याच्यानंतर परत जेव्हा एकत्र येतोय, तेव्हा वी आर एक्सचेंजिंग नोट्स. आमच्याकडे असं शेअर करायला खूप काही आहे. म्हणजे आज आम्ही खूप मोकळेपणाने एकमेकांना जसं असं सांगू शकतो, की अरे ए जरा तो सूर चुकतोय, ते जरा माझ्या आड येतंय, ते जरा बघ ना. असं आम्ही नाटकाच्या प्रोसेसमध्ये जे करतो आम्ही, ते फार छान वाढणं आमचं झालंय असं मला वाटतं. आणि परत एकदा तेंडुलकरांची आठवण आली मला, जेव्हा सुमित मगाशी म्हणत होता. आम्ही एकदा सखाराम बाइंडर आम्ही जेव्हा करत होतो डॉक्युमेंटेशनसाठी, तेव्हा एकदा मी, सोनाली, संदेश, अमृता आम्ही सगळेजण त्यांच्या घरी गेलो. सयाजी नव्हता, पण आम्ही बाकीचे सगळेजण गेलो होतो. आणि तेंडुलकर नाटक सोडून बाकीच्या सगळ्या विषयांवरती बोलत होते. तर आता त्यांना नाटकावरती कसं आणायचं, तर अशी सोनाली अशी सहज बसली आणि म्हणली, बाबा मी असं ठरवलंय की केस माझे हायलाईट्स आहेत ना ते काढून टाकायचे लक्ष्मीचा रोल करताना. तर मला असं एकदम झालं की हे काय बोलते ही यांच्याशी नाटकाबद्दल बोलताना. आणि ते उसळून म्हणाले, असा कसा ग विचार करता बाहेरून आतला? कुठल्याही पात्राला भिडताना आधी आत्म्याला, म्हणजे आधी आतमध्ये उतरा, मग नंतरच्या गोष्टी दे विल फॉल इन प्लेस. लग्नाच्या बाबतीत तसंच असतं, मैत्रीच्या बाबतीत तसंच असतं, की जितके तुम्ही त्याच्या आत उतराल आणि तिथे मोकळेपणा असेल, तो असा बाहेर मग तो दिसायला लागतो. म्हणजे आता कॉम्पिटिशन नसते ना अशी, की तुझ्या बरोबरीची मी आहे का, की तुझ्या वरचढ आहे का, तू माझ्या वरचढ आहेस, असलं काहीच नसतं त्याच्यामध्ये. मैत्रीत आपण नाही बघ असं करत. मैत्रीत आपण प्रूव्ह नाही करायला जात. ते संसारात कधीतरी येतं मागच्या दाराने, तर ते आम्ही मागचं दार ठेवलंच ठेवलं नाही. नाही. जे काय आहे आवन जावन सगळी पुढच्याच दारातून आहे. बोल ना. हां, नाही. तर त्याच्यामुळे ती सगळी अशी मजा आहे. आणि त्यावेळेला तेंडुलकरांनी आणखीन एक वाक्य म्हटलं होतं, की आम्ही असं काहीतरी म्हटलं, की चंपाचं मन मोठंच आहे ना वगैरे असं. तर ते म्हणाले, की कसल्या ढोबळ संकल्पना वापरता. मन मोठं, मन कोतं असं काही नसतं. समजूत वाढत जाते जगण्याची. तर मला असं वाटतं, की ह्या वाढलेल्या समजुती सकट जेव्हा आम्ही एकत्र काहीतरी करू बघतोय, तेव्हा त्याच्यात फार मजा येते. नाटक करताना तालमी असतात. हो. हा प्रयोग आपण दौरे असतात. आपण बसने प्रवास करतो, मैलोन मैल जातो. बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणी, गावांमध्ये, शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आता आउट ऑफ इंडियाही आपण प्रवास करतो. असं असतं ना, इतका वेळ आपण एकमेकांसोबत घालवतो. हो. जो आत्ताच तुम्ही म्हणालात, कारण मी कायम तुला जेव्हा फोन करते मग सुमित नाही ग, त्यांना फोन करायचो मी नाहीच आहे घरी, म्हणजे तुम्ही इतकं तुमच्यात हे होतं. पण मला इथे विचारायचंय की ना, आत्ताच्या ह्याच्यात एक वर्ड, एक शब्द खूप हा प्रचलित आहे की एकमेकांना स्पेस द्यायला. स्पेस देणं आलं म्हणजे थोडा वेळ देणं आलं, म्हणजे सतत एकत्र राहणं नको. मलाही माझे मित्र आहेत, मलाही माझ्या मैत्रिणी आहेत, मला माझा वेगळा एक आवडीनिवडी आहेत ज्या मला तिथे स्पेस हवी आहे, किंवा ती स्पेस हा जो शब्द आहे ती स्पेस देणं असतं. तेव्हा तुम्ही कसे हे करता, ती मॅनेज करता, किंवा याविषयी तुमचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल मत काय आहे? स्पेस, सगळी स्पेस ती इकडेच असते नाही का तुम्हाला. कारण फिजिकल स्पेस काही फार, म्हणजे काय काय असतं फिजिकल स्पेस, की अच्छा आता मी 4 दिवस एकटाच बाहेर चाललो फिरायला, हीच फिजिकल स्पेस असते नाही का. ती क्षणिक असते. माझ्यामध्ये तुम्हाला इथे स्पेस असणं फार गरजेचं आहे, मेंटल. आणि ती स्पेस तुम्हीच क्रिएट करतात.
ती स्पेस तुम्ही समोरच्यावर नाही लादू शकत की बाबा जर आता माझ्या नजरेसमोर येऊ नकोस हा, मला स्पेस हवी. हेच ढोबळ अर्थ तोच होतो ना. मला स्पेस हवी म्हणजे काय, अच्छा मी जिकडे जाईन तिकडे तू नकोस मला. तर असं नसतं ते. हे खूप काय म्हणू त्याला, म्हणजे मी आज घरात जरी असतो तरी मला माझी स्पेस मिळते. घरामध्ये 5-6 जण जरी असले तरी मला माझी स्पेस काढता येते त्याच्यामध्ये. तुम्हाला तुमची स्पेस काढता यायला हवी. तुम्ही असं नाही सांगू शकत की मला जरा स्पेस हवी. हे ना हे खूप इन्सल्टिंग आहे असं मला वाटतं. स्पेस खूप आणि मुळातच मुंबईत स्पेस एवढी महाग झाली आहे. कशाला आपण उगाच ना अजून पैसे खर्च करा स्पेससाठी, नको. आपण छान इकडनं आपण आपलीच एक स्पेस निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये ते ते निर्वाणा अटेन करणं आहे ते, की ती कशी तुम्हाला ब्रह्मानंदी टाळी कशी लागते ती ती तुम्ही वर्कआउट करा. तुम्ही काय काय केल्याने तुम्हाला स्पेस मिळेल, की मी आज जर हार्मोनियम घेऊन बसलो, मी जर नुसतं गुणगुणत बसलो तर मला ती स्पेस मिळते. मी काही नाही, नुसतं जरी माझ्या खिडकीत जरी बसलो तरी मला ती स्पेस मिळते. तर असं नाही आहे की फिजिकल स्पेसच्या मी विरोधात आहे. आणि ती आम्ही एकमेकांना देतो. पण पण ह्या नाटकाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आमची जी स्पेस होती ती रंगभूमीने आता सध्या व्यापली आहे. तर मला त्याचा खूप आनंद आहे की आमची जी स्पेस आमची स्पेस आहे की ज्याच्यावर आम्ही परफॉर्म करतोय, ज्याच्यावर आम्ही व्यक्त होतोय, ज्याच्यावर आम्ही मजा करतोय, ज्याच्यावर आम्ही एकत्र बागडतोय आणि प्रेक्षकांना आनंद देतोय. तर ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची स्पेस आहे. ताई? स्पेसच्या बद्दल मला नेहमी असं वाटतं, माझी एक नणंद आहे जी फार विटी आहे ती. तर तिने एकदा असं काहीतरी लिहिलं होतं तिच्या ह्याच्यात, काहीतरी झालं असेल नवऱ्याबरोबर, इफ यू आर सो बॉदर्ड अबाउट युअर स्पेस, गो वर्क इन नासा, असं तिने लिहिलं होतं. आणि मी एवढी हसले होते. तर मला असं वाटतं की आपण स्पेसबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण टुगेदरनेसबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे. येस. की स्पेसला तेव्हाच अर्थ आहे जेव्हा तुम्ही तुमचं एकमेकांबरोबर असणं हे पुरेपूर उपभोगलं आहे. त्याच्यानंतर मग त्या स्पेसला अर्थ राहतो. आणि तो अवकाश असा मागून मिळत नसतो, तो असतोच. म्हणजे जशी मनःशांती ही एक गोष्ट आहे, ती तुमच्या वृत्तीची, तुमच्या पिंडाची ती गोष्ट असते. ती तुमच्याबरोबर असते किंवा ती तुमच्याबरोबर नसते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या दोघांच्या बाबतीत आता असं झालेलं आहे की आम्ही वेगळ्या इतक्या गोष्टी स्वतंत्रपणे केलेल्या आहेत किंवा एकमेकांना बघत, एकमेकांना मदत करत, समांतर रीतीने, की आता आम्हाला एक काय बरं आपण म्हणू, संयुक्त अशी स्पेस पाहिजे होती. संयुक्त असा अवकाश आम्हाला हवा आहे. तो आम्हाला रंगभूमी देते. म्हणजे आम्ही आमची स्पेस खूप उपभोगली आहे. आता आम्हाला आमचा टुगेदरनेस आम्हाला हे करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे फक्त स्पेस हा फक्त नवरा बायकोंच्या नात्यातला प्रश्न नसतो. तुमच्या घरी तुमची मुलं असतात. कित्येकदा आपण आपल्या मुलांकडे ती आता आपली स्वप्न पूर्ण करण्याचं माध्यम आहे असं जर आपण बघणार असू तर ते फार चुकीचं असतं. कारण ती त्यांची वृत्ती, त्यांचा पिंड, त्यांची स्वप्न घेऊन जन्माला आलेली त्या इंडिव्हिज्युअल एंटिटीज आहेत. त्याच्यामुळे स्पेस त्यांनाही द्यायला लागते. तेही तुम्हाला देत असतात तो अवकाश. कुठे म्हणजे परवा दिवशी मी एक हे बघत होते, आपण रील्स बघतो ना सगळे, की ती अशी एक तरुण आई झोपलेली आहे जिच्या गळ्यावरती तिच्या लेकीचा पाय आहे. ती शेजारी अशी झोपली आहे. तुला याचा खूप अनुभव असेल की अंगावर पाय टाकून झोपायचं, गळ्यावर पाय टाकून झोपायचं, कसंही झोपायचं, असं घड्याळाच्या काट्यासारखी रात्रभर ती तिच्या अंथरुणात फिरत असते. आणि त्याच्यानंतर खाली असं लिहिलेलं होतं की हीच मुलगी तुला 20 वर्षांनी सांगणार आहे की आय नीड माय स्पेस, जी आता तुझी स्पेस पूर्णपणे इन्व्हेड करते. त्याच्यामुळे हे अशी स्पेसची मागणी वेगळी होत राहणार असते आपल्या आयुष्यामध्ये. तर ते काय आपला परवलीचा तो आता सध्याचा एक शब्द आहे असं वाटतं मला. स्पेस पाहिजे म्हणून. स्पेस पाहिजे. पहिलं ज्वालामुखी नाटक ज्यात दोघंही एकमेकांना ओळखत नव्हतात,
त्यावेळेच्या आठवणी आणि कट्टू आज म्हणजे मध्ये तुम्ही दुसरं नाटक केलं ज्याच्यामध्ये मला वाटतं पणशीकरांचं पंचकरांचंच केलं, बरोबर. ज्याच्यात दुसरं तुमचे केलं सूर म्हणजे- जुळले. हो. सो मला ते पण थोडे किस्से ऐकायला आवडतील. आणि कट्टू आत्ता इतक्या वर्षांनी रंगभूमीवर एकत्र करतानाचे तुम्ही दोघं एकमेकांसोबत कसे, तो गिव्ह अँड टेक असतो. अर्थात नाटक म्हणजे एक जिवंत अनुभव असतो की तिथल्या तिथे तुम्ही एकमेकांना काय म्हणतात क्यू देत असता, सगळं हे करत असता. आणि मेन म्हणजे इथे सुधारण्याला वाव असतो. आजचा प्रयोग आपण असा केलाय, तर हो, हो. पुढचा प्रयोग आपण असा करू. तर मला तो ज्वालामुखीचा त्यावेळेची तुमची आठवण दोघांची कशा पद्धतीनं आणि त्यावेळेचा नाटकाचा अनुभव, मग दुसरं नाटक ज्याच्यात सूर जुळले त्यामुळे नाटकाला आलेला एक वेगळा रंग किंवा त्या अभिनयाला आलेला वेगळा रंग, कट्टू आज. ज्वालामुखी केलं तेव्हा आम्ही अगदीच एकमेका म्हणजे काय सर, म्हणतो तुम्हाला मराठी उत्तम आधीपासूनच उत्तम येत होतं? आधीपासून ओ. म्हणजे त्यामुळे कारण सगळे मित्रच सगळे मराठी आणि कारण तमिळ म्हटल्यानंतर आपण एक तमिळ कन्नड अशा 2 भाषा हां, घरात बोलल्या हां, जातात. त्यात मम्मीचं कुटुंब हे दादरमध्ये, म्हणजे माझी आजी आहे, माझा आजोळ, सगळे मामा मावशा, तर त्यामुळे तिकडे बऱ्यापैकी मराठी. त्याचा मोठा भाऊ हा, बालमोहनचा माझा मोठा भाऊ विद्यार्थी. बालमोहन हो. विद्या मंदिरात शिकला. तर त्यामुळे मराठी तर अगदीच काय म्हणू त्याला, ही मातृभाषा नाही म्हणणार मी, पण हो मराठी, जसं चिन्मयी म्हणते दिल की बोली तसं हृदयाची भाषा गोड आहे. भाषा. गोड भाषा म्हणजे जितकी गोड तितकीच हो, तिखट. नक्की. मस्त. तर 1991 साली आम्ही ज्वालामुखी केलं, तेव्हा आम्ही अगदीच स्ट्रेंजर्स, जस्ट ओळख झाली होती आणि एकत्र नाटक करायचं असं म्हणून आम्ही तालमी सुरू केल्या. 30 वर्षापूर्वीचं सांग. हा 35 35. वर्षांपूर्वीचं. आणि त्या नाटकाचे काही अगदी तुरळक प्रयोग मी केले आणि मग मी नंतर एक हिंदी चित्रपट करायला गेलो. तिकडे मग आमची जराशी, माझ्यासाठी म्हणजे ती ताटातूट नाही म्हणा, कारण आमची काही फार ओळख नव्हतीच. मग 93 साली आम्ही पुन्हा भेटलो. पणशीकरांचं एक नाटक केलं आणि तेव्हा चिन्मय आणि मी, फक्त एकच कारण नावाचं ते नाटक होतं, प्राध्यापक वसंत कानेटकरांचं, ते केलं. आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक आम्ही बॉम्बे मेरी जान केलं, ते केदार शिंदेचं नाटक. तर त्यामुळे ही अशी 3 नाटकं आम्ही केली. आणि मग एक एक काय म्हणतो त्याला, मजल दर मजल करत मग आधी ओळख, आधी अजिबात ओळख नव्हती, मग ओळख झाली, मग प्रेमात पडलो आणि मग लग्न करायचं ठरवलं. असं सगळं ते ह्या 2-3 नाटकात झालं. आणि मग त्याच्यानंतर मग आमचा संसार सुरू झाला. 96 साली आमचं लग्न झालं आणि मग त्याच्यानंतर 16 वर्षांनी आम्ही लेकुरे उदंडधारी केलं, 2012 साली. 2012 साली. तर त्यामुळे ती पण एक गंमतच आहे. म्हणजे चिन्मयी म्हणाली की सुमित तू गातोस, तर आपण आहे ना काहीतरी असं केलं पाहिजे, संगीत नाटकासारखं काहीतरी आपण एक प्रकार ट्राय केला पाहिजे. आणि लेकुरेचं नाव चिन्मयीने सुचवलं आणि मग ते नाटक केलं आम्ही. तर त्याचे प्रयोग झाले थोडे, जसं सांगितलं 70-75 प्रयोग झाले. मग त्याच्यानंतर पुन्हा 14 वर्ष गेली मध्ये. कशी वर्ष जातात पटापट. आणि मग आता म्हणजे कसं आहे ना की ज्वालामुखीला जी दोस्ती नव्हती, ती आता ही दोस्ती तुटायची नाही पर्यंत. मला तोच प्रवास म्हणजे तेच दिसतंय मला असं. हो. तर ह्या सगळ्या अख्ख्या हा जो आलेख आहे ना, त्याच्यामध्ये कुठेतरी आमचं लग्न पण झालं, आम्ही आई वडील पण झालो, पण पुन्हा आम्ही जे मूळ होतं ती आमची मैत्री, आम्ही तिथपर्यंत जाऊन पुन्हा पोहोचलो. तर लाईफ हॅज कम अ फुल सर्कल म्हणायला हरकत नाही. ताई, तुला ज्वालामुखीचा फर्स्ट डे सुमित सरांना पाहिल्याचा किंवा त्या नाटकाची तालमीचा पहिला दिवस आणि कट्टू त्यानंतरचा आलेला कम्फर्ट, ओळखीनंतर, मैत्रीनंतर, प्रेमानंतर, आता नवरा झाल्यानंतर, तो आत्ताचा काय? ज्वालामुखीच्या वेळेला असं होतं की सुमित तेव्हा स्टारच होता. म्हणजे रंग उमलत्या मनाचे इतकं पॉप्युलर नाटक होतं की त्याचं करंट बुकिंग कधी झालंच नाही. ॲडव्हान्स बुकिंगमध्येच ते शोज हाऊसफुल व्हायचे. करंटला जाऊन आपल्याला तिकीट म्हणजे त्या दिवशी खिडकी उघडायलाच लागायची नाही आणि प्लाझापर्यंत वगैरे रांग गेलेली असायची जर शिवाजी मंदिरला जर प्रयोग असेल तर ॲडव्हान्स बुकिंगसाठी. अशा पद्धतीचं स्टारडम असलेला सुमित होता तेव्हा. म्हणजे मी रंग उमलत्या मनाचे बघितलेलं नव्हतं आणि मला हे नाटक विचारण्यात आलं ज्वालामुखी. तेव्हा चंदूने मला सांगितलं की
तू बघायला ये नाटक चंद्रकांत तर कुलकर्णी. चंद्रकांत कुलकर्णींनी. तर मी आणि माझे वडील नाटक बघायला गेलो तर फ्रेंझी म्हणजे असं थिएटर तुडुंब भरलेलं आणि सुमितची एंट्री होते, तो काहीतरी खेळून आलेला असतो अशासारखं ते होतं. तर तसा पाठमोरा यायचा आणि असा बघायचा असं होतं. तर म्हणजे असे चित्कार पूर्ण ह्याच्यामध्ये आणि इतकं गोड, इतकं समजून काम करणारा मुलगा, इतकं ठहराव असलेलं व्यक्तिमत्वामध्ये आपल्याच वयाच्या आगेमागे असलेला मुलगा आणि असं काम करतो असंच मला वाटलं होतं बघताना. पण अर्थात थोडासा अभिनय अंगामध्ये असल्यामुळे मी जेव्हा भेटायला मध्यंतरात गेले सुमितला तेव्हा अगदी म्हणजे की हां मी पण म्हणजे जवळजवळ मला येतच आहे तू जे करतोस ते अशी मी गेले होते आतमध्ये. याने पण याला आयुष्यात पहिल्यांदा हिरोईन मिळणार होती कारण रंग उमलत्या मनाचे मध्ये हिरोईन नव्हती त्याला. तर तो पण जरा आपलं बघत होता की कोण आली आहे अशी. आणि मी आपली मराठवाड्यातून आलेली मुलगी होते. तर आपल्याला काय करायचं असतं तर आपण खूप चांगलं वाणी आपली चांगली असली पाहिजे. ॲक्टर म्हणून आपल्याला सगळे कंगोरे कळले पाहिजेत. तर मी खरं तर त्यावेळेला माझ्या संघर्षात होते कारण ते माझं पहिलं नाटक होतं. त्याच्यामुळे मैत्री करणं, हँगिंग आउट वगैरे असल्या गोष्टी माझ्या डिक्शनरीत नव्हत्याच. आणि ह्याला ज्या पद्धतीच्या मुलामुलींबरोबर हँगआउट करायला आवडेल त्याच्या लिस्टमध्ये मी येण्यासारखी हे नव्हतं. कारण आपल्याला कॉमन काहीतरी विषय लागतात किंवा काय. तर मी अशी जरा खूपच वाचनातला किडा आणि अशासारखी होते. आणि सुमित जरा मजा, गंमत, पिक्चर्स, जेवण बाहेर जाऊन अशा कॅटेगरीतला मुलगा होता. शहरी typical. शहरी टिपिकल असा. आणि Typical त्यात परत मुंबईकर? हो, सुमित जन्म अगदी मुंबईचा. पूर्णपणे मुंबईकर. त्यात परत माझे वडील सांस्कृतिक संचालक वगैरे होते त्याच्यामुळे ते एक वेगळं वलय किंवा ते एक ओझं होतं. एक्सपोजर पण होतं त्यामुळे वेगळ्या पद्धतीचं. तर असं सगळं होतं. त्याच्यामुळे आमच्यामध्ये अशा कॉमन निघणाऱ्या अशा गोष्टी फार कमी होत्या. आणि नंतर नंतर कळायला लागलं की त्या खूप आहेत. त्याची आई कर्नाटकातली, माझी आई कर्नाटकातली. दोघी कन्नड जाणणाऱ्या. आणि मग खूप गोष्टी अशा कॉमन निघायला लागल्या. पहिल्यांदा जे वाटत होतं की काहीच कॉमन नाही टू सगळ्याच गोष्टी कॉमन आमच्या निघतात दोघांच्या असं. घरात एक एक विजू मावशी, एक 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 दिलीप दिलीप मामा. मामा आणि त्या म्हणी वापरणारे लोक. मग ते सगळं जेवणाच्या पद्धती त्याच्या घरात चटणीपुडी तर माझ्या घरात पण चटणीपुडी वगैरे अशा खूप गोष्टी नंतर कॉमन निघाल्या. पण सांगण्याचा हे असा की तेव्हा असं होतं की आपलं स्वतंत्र स्ट्रगल होतं आणि त्याच्यात सुमित 19 प्रयोगच त्यांनी केले आणि तो लगेच हिंदी चित्रपट करायला गेला. त्याच्यामुळे खूप मैत्री सुद्धा नव्हती झालेली. आणि मग जेव्हा तो पणशीकरांचं नाटक करायला आला तेव्हा तो अधिक प्रगल्भ, अधिक ठहराव असलेला असा तो झाला होता. तोपर्यंत माझं खूप काम करून माझ्यावरती एक वेगळा शहरी मुलामा चढला होता. त्याच्यामुळे त्या गोष्टी तशा होत्या. मग बॉम्बे मेरी जान जेव्हा केलं तेव्हा केदार शिंदे अगदीच आमच्याच बरोबर करिअर सुरू केलेला मुलगा होता. त्याच्यामुळे त्या नाटकाची एक एनर्जी आणि मज्जा खूप वेगळी होती की एकीकडे प्रदीप पटवर्धन सारखा माणूस आमच्या बरोबर काम करतोय, Typical जो इतका व्यावसायिक नट. जिंदा दिल आणि व्यावसायिक नट आणि इतका छान आणि सिनियर इतकं सगळं बघितलेला, साडम बघितलेला असा एक नट आपल्याबरोबर काम करतोय. केदार आपल्या वयाचा माणूस आपल्याबरोबर काम करतोय. ती एक वेगळीच मजा होती. आणि मग त्याच्यानंतर लेकुरे. तर लेकुरे हे तर खरं तर माझंच स्वप्न होतं कारण झीमध्ये जेव्हा त्यांनी ते युद्ध स्वरांचे जेव्हा केलं होतं युद्ध ताऱ्यांचे काय? मी आता नाव पण Anchoring, विसर खूप shows. दिवस नाही, आम्ही सारेगमपमध्ये सुमित आम्ही सारेगमपमध्ये गायला होतो गायला ना होता सगळे. हो. प्रसाद आणि तो. तर त्यावेळेला खूप लोक असं म्हणायचे की हा इतका छान गातो तर हा एक चांगला संगीत नट. आता एकदमच म्हणजे सुमित नारद करेल किंवा कृष्ण करेल अशा भूमिकांपेक्षा मला असं वाटत होतं की जरा एखादं थोडंसं मॉडर्न नाटक. तर मग तसं स्क्रिप्ट काही येत नव्हतं, कुणी काही लिहित नव्हतं. मग त्यावेळेला मला असं वाटलं की आपण हे करूया का, लेकुरे उदंड झाली करूया का. कारण ते आहे. मग त्यावेळेला परत असं वाटलं की सुमितचा जो काही सगळा फ्लॅबॉयन्स आहे, त्याचा जो काही चार्म आहे आणि त्याचं गाणं मुळात हे सगळं या सगळ्याला न्याय मिळेल असं ते एक नाटक आहे. त्याच्यातल्या नटीला खूप वाव नाहीये. तर मी म्हटलं मी करते ते. कारण माझी खतखत नाही होणार ना. मला वाईट नाही वाटणार जर सुमितचं खूप कौतुक होतंय त्याच्यामध्ये तर. कारण तो माझाच आहे. तर मग
त्यावेळेला ते लेकुरे करूयात आपण असं म्हटलं आणि ते 3 अंकी नाटक आहे तर ते 3 अंकी नाटक करू. मग विजय सारखा दिग्दर्शक की ज्याला केंकरे. विजय केंकरे की ज्यांनी हा सगळा प्रवास बघितलेला आहे थिएटरचा, रंगभूमीचा, की तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा आणि इतका त्याचा अनुभव आहे, तर त्यांनी हे नाटक करावं. तर ती एक वेगळी मजा होती. आणि अक्षरशः त्यावेळेला मी सांगते प्रणाली, उदय सबनीस, मृणाल चेंबूरकर, सुनील गोडबोले ही सगळी सिनियर माणसं होती आणि दीपाली नातूसारखी आत्ताची नटी होती. ह्या सगळ्यांनी, चिन्मयी आणि सुमित करतायत ना, चला करूया नाटक, काहीही न विचारता की आम्हाला मानधन काय मिळेल, आमचे रोल्स काय आहेत, चला आपण एकत्र करूया नाटक, अशा पद्धतीने. म्हणजे प्रायोगिक मधली जी मजा असते ना, ती ही व्यावसायिक नटांनी आम्हाला त्यावेळेला, ती साथ त्यांनी सगळ्यांनी आम्हाला दिली. खरं. त्याच्यामुळे आमचं प्रत्येक प्रोजेक्ट हे आम्हाला इतकं समृद्ध करून गेलंय ना की मैत्री ह्या तत्वावरती लोक जोडले गेलेत प्रत्येक वेळेला. आत्ता सुद्धा आमच्या बरोबर ही सगळी मुलं आहेत, ती आमच्या अर्ध्या वयाची आहेत जवळजवळ, पण ती काय प्रेमाने आमच्या बरोबर उभी राहतात आणि ती काही हट्ट नाही करत आमच्याकडे की हे मोठे आहेत तर ते आता आपल्याला सांभाळून घेणार वगैरे, असं काही नाही. आम्ही वी आर ऑल ऑन द सेम पेज. ती मजा खूप येते. आणि त्याच्यामुळे सुमित बरोबर काम करायला आता मला म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक टप्प्यावरती मला जास्त जास्त मजा येते. म्हणजे आत्ता मला असं वाटतं की सगळ्यात मजा मला कुठलं नाटक करताना येते तर हे नाटक करताना. ही दोस्ती ही दोस्ती तुटायची नाही. बरं मला सांगा, त्याच्यात रील्समध्ये आम्ही पाहतोय, ज्यांनी नाटक पाहिलं असेल त्यांना अर्थात माहीत असेल, पण ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्यासाठी मी इथे खास हा मुद्दा काढेन. कॉस्ट्युम्स खूप अट्रॅक्ट करतायत. कारण तर तुम्ही शाळेचे युनिफॉर्म घालून, ड्रेस घालून आम्हाला दिसताय, गणवेश घालून दिसताय. त्यामुळे ती एक मजा, जेव्हा तुम्ही दोघांनी पहिल्यांदा कॉस्ट्युम ट्राय केले असतील, एकमेकांसमोर आला असाल, काय धमाल होती. अरे काय आमच्यापेक्षा बाकीचे लोक फार एक्सायटेड होते बघायला कसे दिसतायत, कसे त्याच्यात तसा उल्लेख आहे की 7वीत असताना आम्ही पहिल्यांदा भेटलो, तर त्यामुळे ते सगळं उभं करायचं होतं चित्र. आणि म्हटलं की स्कूल युनिफॉर्म पेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही. जरी आता 50चे असलो तरी ते स्कूल युनिफॉर्म मध्ये ते फार मजा येते, फारच मजा येते. आणि अगं म्हणजे ह्याला कधी नाही तर मराठी शाळेचा अनुभव येणार. हा इंग्लिश शाळेत शिकलेला आहे, त्याच्यावर ते मराठी शाळेमध्ये ती जॉली आणि ती गंमत. जॉली म्हणजे आपण हे करायचो, माफ करायचो, माहिती मी पण मराठी शाळेतली, त्यामुळे मला ते माहिती, कमाल असते. तर ती सगळ्या त्या गमती जमती आम्हाला इतक्या. इभूनाशाची गंमत त्याला खूप आली. इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र हे इभूनाशा, आपण जसं म्हणजे इभूनाशाचा तास, नाशा, तर ते सगळी गंमत आम्ही परत एकदा. फार फार छान कॉस्ट्युम्स. कारण अगं कॉस्ट्युम्स म्हणजे ते नुसते दिसतायत कसं असं नाही, त्याचे फंक्शन्स, कारण ते इतक्या पटापट बदलून आणायचे, तर ते ना चित्रपटात कॉस्ट्युम करणाऱ्या लोकांना खूप वेळ असतो ना, म्हणजे ती नऊवारी पण अशी 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 नेसली जाईल आणि असं होईल आणि तसं होईल. इथे नाटकात असे घटक्यात तुम्हाला सगळ्या जेवढ्या गोष्टी करायच्या असतील, तेव्हा तो तिने इतका विचार केलाय त्याच्या मागे की ते दिसलंही सुंदर पाहिजे, ते लवकर बदललंही गेलं पाहिजे, त्याच्यातलं काहीच अर्धवट होता कामा नये. जसं स्टेजवर आहे ना, तसंच बॅकस्टेजला एक वेगळं नाटक सुरू असतं. खरंच आम्ही एक्झिट घेतल्यानंतर पटापट चेंजेस करायचे. आणि त्याला जितक्या जणांनी नाटक बघितलं सगळे म्हणतात, अरे हा तर चित्रपट झाला पाहिजे टाईप्स ना, असं का बरेच जण म्हणाले. मी म्हणालो पण चित्रपटात ही मजा नाही राहणार. नाही, बरोबर, की आम्ही चेंज करून पटकन येतोय ना. तो जिवंत रसरशीतपणा जो आहे ना, ही जी जादू आहे ना थिएटरची मज्जा आहे. दिस इज द मॅजिक ऑफ किमया थिएटर. आणि तुम्ही मला वाटतं रसिक जेव्हा थिएटरमध्ये जातील कदाचित, तेव्हा सुमित राघवन त्यांच्यामध्ये जाऊन गातात, त्याचा भन्नाट अनुभव घेता येईल, कारण तो आम्ही पाहतोय आज. म्हणजे त्या अनुभवासाठी तरी थिएटर लोकांनी अवश्य या. कारण काय झालं की तो प्रसंगच असा आहे की जिकडे मी आमच्या लग्नाचा वाढदिवस आम्ही साजरा करतो आणि समोर सगळे नातेवाईक आणि मित्र बसलेले आहेत, असा तो सीन आहे. तर त्यामध्ये प्रेक्षक आहेत ते आमच्यासाठी नातेवाईकच आहे. आणि म्हणून मी वन्स फॉर आल्यानंतर मी म्हटलं खालीच उतरूया जरा, आणि मग सगळ्यांवर नाचलो मी. ती वेगळी मजा होती. म्हणजे आम्ही नाटकामध्ये आता पाहणार आहोत किंवा ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी पाहिलं असेल की तुम्ही त्या पद्धतीनं ते सेलिब्रेशन करताय. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये
लग्नाचा वाढदिवस तुमच्या दोघांसाठी किती खास असतो? कारण वर्षागणिक असं म्हणतात ना, बऱ्याचदा मी असं ऐकलं किंवा आमचं पण असं होतं. आता माझं 12 वर्ष होतील, 13वं लागेल, तर आमचंही असं होतं की आता काय कुठे जायचं, म्हणजे एक तर आपण हॉटेलमध्ये जातो, हो, तेच घरात करतो केक आपण. आणतो. पहिल्या वर्षीचा जो एक हे असतो ना, अरे लग्नाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, अख्खं घर हे असतं त्याच्यासाठी, तुमचे नातेवाईक हे, तर हळूहळू ना कमी पण होतो बऱ्याचदा. हो, बरोबर. तुमच्या दोघांमध्ये ते कसं आहे? लग्नाचा वाढदिवस तुमच्यासाठी कसा असतो, जरी तुम्ही लांब असलात कामानिमित्ताने तरीही? नाही, आतापर्यंत आम्ही लग्नाच्या वाढदिवसाला कधी एकमेकांपासून लांब हो, नाही, हां, आम्ही म्हणजे असतोच एकत्र. असतो. शूटिंग मुळे असं नाही, वेगळं नाही, वगैरे असं नाही, कधीच नाही नाही, झालं? आतापर्यंत तर नाही, असं कधी नाही. झालं नाही. आणि आम्ही दोघे जणांना या गोष्टीच्या बद्दल म्हणजे आमची ही फार गंमतशीर गोष्ट आहे. दर दिवाळीमध्ये मी आणि सुमित आम्ही दोघेच जण मुंबईत एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहतो. वा. कारण आता ते फराळ करणे आणि सगळ्या गोष्टी आता हळूहळू कमी होत कमी जातात. होतात. आणि त्या सगळ्या केल्या हौसेने, अगदी हम्म. 2:30 हो, हो. वाजता उठून किंवा 2:30 पर्यंत जागून लाडू बांधतोय आणि चकल्या करतोय, हे सगळं झालंय करून. आणि आता आम्ही आमचं घर मुलांना रिकामं करून देतो त्यावेळेला. त्यांची दिवाळी पार्टी असते दरवर्षी. नीरज आणि दिया त्यांची छान दिवाळी पार्टी करतात. पूर्ण घरामध्ये पणत्या लावून त्यांचे मित्रमैत्रिणी येतात, कारण त्यांचे मित्रमैत्रिणी पूर्ण भारतातले मित्रमैत्रिणी आहेत, सर्व धर्मातले मित्रमैत्रिणी आहेत. तर ते घर तेव्हा त्यांना दिलेलं असतं. मी आणि सुमित आम्ही दोघे जण पळून जातो घरातून आणि आम्ही असे बरेचदा पळून जातो की आमचे आम्हाला वेळ पाहिजे असं म्हणून. तर त्यामुळे त्या गोष्टी करतो. आमच्या खरं लग्नाचा 25वा वाढदिवस नेमका कोविडच्या दरम्यान आला होता. हो. अगदी संपता कोविड. तर त्याच्यामुळे कुठे जाणं करणं असं काही नव्हतं. तर मी असा शोध लावला की माझा एक कॉलेजमधला मित्र आहे, तो अलिबागला त्यांनी काहीतरी एक छोटंसं घरातलंच होमस्टे प्लस त्यांनी काही कॉटेजेस बनवून 2-3 घेतली कॉटेजेस होती. मागे केले अंगणात. तर मी त्याला विचारलं, म्हटलं समीर तिथे जाऊ शकतोय का आम्ही? तर तो मला की अगं मी आणि माझी बायको पण इथेच आहोत, तुम्ही या. तर एकतर आमची मुलं आमचे फार मस्त मित्र आहेत, त्याच्यामुळे आम्ही चौघांनीच आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा ठरवला. आम्ही तिथे गेलो. तिथे आम्ही ते 2 दिवस घालवले आणि सुमित बायोबबलमध्ये तेव्हा शूट करत होता, त्याच्यामुळे तो परत त्याच्या शूटिंगला गेला. आणि त्यावेळेला जो गेला तेव्हा तिथे आमचं एक वेगळंच स्वप्न साकार झालं, जे आमच्या ध्यानीमनीही नव्हतं की हे आपल्याला साकार करायला आम्ही तिथे गेलोय, तसं काही नव्हतं. अलिबाग इतकं आवडलं आम्हाला की सुमितने तिथे एक छोटी जागा घेतली, जिथे आता आम्ही थोड्या दिवसात आमचं घर झालं तिकडे. तर टुगेदरनेस एकत्र साजरं करायचं. आम्ही पार्टी ॲनिमल्स किंवा प्रेमी नाही. आणि आमच्या घरात पार्ट्या होत नाहीत, आमच्या घरात डिनर्स होतात, जेवणं होतात जेवणं आमच्या होतात. घरात. आणि लग्नाचा वाढदिवस किंवा वाढदिवस असा मी नाही, आम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही ते Celebration. सेलिब्रेट करत असतो. तर त्यामुळे जसं आता हे अलिबागमध्ये एक घर आम्ही करतो, तर एक महिन्याभरात ते पूर्ण झाले, बऱ्यापैकी होत आलेले. आता तरी 1 महिना लागेल. तर मग त्याच्यानंतर तिकडे एक निवांत. निवांत आणि ते कोकणच आहे, त्यामुळे ते हो. गंमत आहे तिकडे, मजा येणार आहे. मला तुमच्याकडनं आणखीन एक जाणून घ्यायचंय. मैत्री, तुम्ही जसं म्हणालात की तुमच्या दोघांच्या आई वडिलांमधलं जे नातं होतं, जी मैत्री होती, ज्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य जगले, त्याचा इम्पॅक्ट नकळत तुमच्यावर पडला. हो. आता तुम्ही आई वडील आहात, त्यामुळे तुमच्या मुलांवर तो इम्पॅक्ट कसा पडलाय? कारण आता मी त्यांना लहान असताना पाहिले, तुमच्या घरी आले, आता ते दोघेही मोठे झाले, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काम करतायत. तो कसा इम्पॅक्ट पडलाय? तुम्ही एक आई वडील म्हणून कसं पाहताय? ज्या मला त्यांनी खूपसं आमचं सगळीकडचं घेतलेलं आहे. म्हणजे सासू सासऱ्यांचं त्यांनी बघितलेलं आहे, माझ्या आई वडिलांचं बघितलेलं आहे, माझ्या कझिन्समध्ये आम्ही कसे वावरतो ते बघितलेलं आहे, चिन्मय तिच्या कझिन्समध्ये कशी वावरते, आणि ज्या पद्धतीचा बॉन्ड आमच्या सगळ्या भावंडांमध्ये आहे. म्हणजे आता सप्टेंबर महिन्यामध्ये चिन्मयच्या मामाने एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलं होतं धारवाडला. तर तिकडे आम्ही सगळेजण गेलो होतो. त्या धारवाडच्या जुन्या घरात, 100 वर्ष जुनं घर आहे तिकडे. तर त्या घरात गेलो होतो. तर हे जे काय असतं ना, हे सगळंच आमच्या पोरांनी बघितलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टींमधलं काय काय त्यांनी घेतलेलं आहे, आणि ज्या पद्धतीने ते पण एक्सपोज होतात त्या गोष्टींना, किंवा ते आता सगळ्या ग्रुप्समध्ये ते पण असतात. चिन्मयच्या कझिनच्या ग्रुपमध्ये सुद्धा आहेत, माझ्या कझिनच्या ग्रुपमध्ये सुद्धा ते आहेत, व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये आहेत. त्यामुळे ना, जो संवाद असतो किंवा जे संभाषण असतं त्याच्यात ते सहभागी होत असतात.
ते फोटोग्राफ शेअर होत असतात. त्यामुळे ना हे ही ही खासियत आहे मला असं वाटतं की आपल्या कुटुंब व्यवस्थेची, भारतीय कुटुंब व्यवस्था जी आहे ना, त्याची ही खासियत आहे की आपण जरी आता वेगवेगळे झालं, तर जरी न्यूक्लिअर फॅमिली झाल्या असल्या तरी ह्या व्हॉट्सअपच्या निमित्ताने ना आपण एक जॉईंट एकमेकांशी. फॅमिली झालेली आहे. मजा असते आणि ती मजा नाही, असते. आमची एकदा सुरू आहेच झालं की दोन्ही सगळे कडचं. सुरू होतात. हो हो आणि आणि फालतूगिरी चाललेली असते, काही. नॉनसेन्स जोक चाललेले असतात. पण मला असं वाटतं की हीच गंमत आहे आणि त्यानिमित्ताने हा बॉन्ड तयार होतो आणि आहे ना, ते खूप खूप समंजस आहेत आणि मला असं वाटतं, आम्हाला दोघांना वाटतं ते व्हेरी सॉर्टेड. म्हणजे आई वडील करतायत म्हणजे बाबा वाक्य प्रमाणम असं जे आपण म्हणतो तशासारखं त्यांचं काही नाहीये की म्हणजे आई वडील म्हणतात की हे बरोबर आहे तर तेच बरोबर आहे असं काही नाहीये. कारण तो अवकाश आम्ही त्यांना दिलेला आहे त्यांचा की stand ते आहे. त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं काहीतरी म्हणणं आहे. बरोबर. म्हणजे मी तर नेहमी म्हणते की माझ्या मुलांनी कुठल्या माध्यमात शिकायचं आणि त्यांची नावं काय असायची, काय याच्या ठेवायची, व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त एकही त्यांच्याबद्दलचा निर्णय हा त्यांचं मत न घेतला गेलेला नाहीये घरामध्ये. आणि माध्यमाच्या बाबतीत सुद्धा त्यांच्यासाठी मराठी माध्यम निवडल्यानंतर सुद्धा त्यांना हे निवडीचं स्वातंत्र्य दिलं होतं की नंतर तुम्हाला हा निर्णय माझा चुकला असं वाटत असेल तर मी तुमच्याबरोबर मेहनत करीन आणि तुम्हाला इंग्लिश मिडियममध्ये घालीन. तर ते दोन्ही मुलांनी सांगितलं की नाही, आम्हाला असं वाटतं की हाच योग्य निर्णय तू आमच्यासाठी घेतलास. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळे आज जेव्हा मी मराठीच्या आंदोलनासाठी उभी राहते तेव्हा माझी मुलं त्या आंदोलनामध्ये मला साथ देतात. ते माझ्याबरोबर त्या आंदोलनामध्ये येतात. किंवा आज आमच्या नाटकाचं म्युझिक निरदनी केलेलं आहे. केलंय, हो. संगीतकार म्हणून निरदनी केलेलं हे पहिलं नाटक आहे. त्यावेळेला दीपक राजाध्यक्ष नावाचा आमचा जो मित्र आहे, खूप जवळचा मित्र आहे आणि माध्यमकर्मी आहे, त्यांनी त्याला सांगितलं की तू केवळ त्यांचा मुलगा आहेस म्हणून त्यांनी तुला हे काम दिलेलं नाही, हे तू ध्यानात धर. तुझ्यामध्ये काहीतरी त्यांना पोटेन्शियल दिसल्याशिवाय ते तुला काम देणार नाहीत. आणि असंही नाही की नीरद हे कधीच गृहीत धरणार नाही की आता आमची कंपनी आहे नाट्यलीला, त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या नाटकांचं संगीत हे माझ्याचकडे येईल असं अजिबात होणार नाही, हे त्यालाही माहिती आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की हे खूप मस्त वातावरण आहे. आमची मुलांची पण त्याच पद्धतीची मैत्री आहे. आज नाट्यलीला ही जी आमची नाट्यसंस्था आहे, तर बऱ्याच गोष्टी मला आणि सुमितला खरंच नाही कळत की काय तो अल्गोरिदम असतो आणि कुठल्या वेळेला काय करायचं आणि Social media. ते पेज कसं चालवायचं हे ती आम्हाला मुलगी नाही आमची. कळत. ते दिया सांभाळते. दिया सिनेमॅटोग्राफर आहे, तर दिया ते सांभाळते. दिया एखादं स्क्रिप्ट जेव्हा घेऊन येते आणि तिच्या मनामध्ये जर कधीतरी अशी द्विधा असेल की हे करावं की न करावं, तर ती आमच्याशी ते डिस्कस करते. शेवटी निर्णय हा तिचा असतो, पण तिला असं वाटतं की हां, ह्यांचं मत घेण्यासाठी लोक आहेत. आम्ही काही नवीन प्रोजेक्ट आलं तर आम्ही घरी चर्चा करतो आणि चर्चा त्यांचंही करतो. opinion वाचनामध्ये घेतो. ती मुलं असतात बरोबर आमच्या बरोबर. तर त्याच्यामुळे मला हे असं वाटतं की छान आहे. हां, हे छान आहे आणि ते स्वतंत्र आहेत, ते स्वतंत्र विचार करणारे आहेत, त्यांचं स्वतंत्र असं सुरू असतं काही ना काहीतरी. आणि ॲट द सेम टाइम असं वाटतं की हां, की आम्ही नकळत का होईना बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला शिकवाव्या नाही लागत. बऱ्याचशा गोष्टी त्या बघतच मुलं ते observe हां, हो. आता हे म्हणजे उगाच बाळकडू द्यायचं नसतं. हां, त्यामुळे म्हणजे असं ते काय आपसूक होऊन जातं पकडून ते. पकडून संस्कार नाही करता येत असं मला वाटतं. आणि पण ती असं मुलं कधी-कधी इतकी ब्लॉटिंग पेपर सारखी असतात, तुमच्या चुकीच्या सुद्धा गोष्टी ते तुमच्या नाही, पण कधी कधी आणि कानपिचक्या द्याव्या लागतात, असंही कानपिचक्या नाही. द्याव्या लागतात. कोण हो, देतं दोघांमध्ये? मीच देतो. मलाही देता होतो, तर त्यांना काय, ते काय सुटतील. कारण खरंच तो सुमित खूप जास्त बॅलन्स्ड, सुमित खूप जास्त शिस्तीचा, जास्त फोकस्ड असा तो आहे. म्हणजे 12 तासात तू जितकं काम करशील 36 तासांचं काम तो 12 तासात करू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याची चिडचिड होत नाही, त्याच्यानंतर त्याच्यात त्याच पद्धतीची ऊर्जा असते. तर ह्या गोष्टी त्याच्या ते खूप छान महत्त्वाचं आहेत. हां हां. तर त्याच्यावर त्याला ही हॅज ऑल द राईट. तो आमच्या चुका काढूच शकतो आणि आम्ही त्याला तेवढा स्कोप देतो. म्हणजे बरं, त्याने आमचंही मान्य केलं पाहिजे. म्हणजे आम्ही असे आहोत म्हणून त्याचं कौतुक. बरं, मी काही वर्ष
वर्षांपूर्वी तुमच्या घरी येऊन नीरद आणि दियाचं रक्षाबंधन हो. सेलिब्रेट आपण केलं होतं. त्यावेळेला ती गायली होती आणि हो. दिया स्वतः म्हणाला होता, मला अनेकदा असं वाईट वाटतं की माझा आवाज असा का नाहीये. हो. सो ती गाणं शिकली आणि काही हे आहे तिचं हा की- पॉडकास्ट हा तिच्यासाठी, आता ह्या पुढचं जे काही 5 मिनिटं जे आहेत ते सगळं तिच्यासाठी. आमच्या ताई अशा आहेत की त्यांनी लहानपणीच, असं तिने एकदा म्हटलं, तशी सोफ्यावरती उलटी बसून काहीतरी गात होती. खूप सुंदर जागा घेतली तिने त्या गाण्यामध्ये. तर मी तिला म्हटलं, दिया अगं किती सुंदर गाते, शिकत का नाहीस? तर तिने असं माझ्याकडे बघितलं, तर ती म्हणाली, मी सुंदर गाते ना, म्हणजे मला गाणं येतच ना, मग मी का शिकू? असा तिने प्रश्न मला असा एक 4-4.5 वर्षाची असताना तिने मला विचारला होता. त्याच्यामुळे तिचा फॉर्मल शिक्षणावरती तिचा फार विश्वास नाही आहे, गाणं शिकण्यावरती. पण तिचा कान खूप चांगला आहे आणि तिचं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे. काही वर्ष जेव्हा तिच्याकडे खूप, म्हणजे तिची शाळा आणि असं नेमस्त सगळं आयुष्य चालू होतं, तेव्हा ती त्याच्यामध्ये ती गाणं शिकली. गाणं पण शिकायची ती. जसं काही ते नेमस्तपण संपलं, त्याच्यानंतर हा. दियानी, म्हणजे ती अजूनही तिची फार सुंदर सजेशन्स येतात. आत्ता सुद्धा ती सुमितचं गाणं फार काटेकोरपणे ऐकते हो. आणि त्याच्यामध्ये ती बऱ्याच गोष्टी सजेस्ट करत असते. पण फॉर्मल गाणं शिकणं तिच्याच्यानी होत नाही. आणि ते सांगून जरा आम्ही थकलोय आता ते. हां, त्याच्यामुळे हा एक ड्रॉबॅक आहे दियाचा. हां. बरं, मुलाखतीच्या शेवटी तुम्ही दोघांनी एका शब्दात किंवा एका वाक्यात एकमेकांविषयी बोलायचं. हम्म. चिन्मयी सुमित यांच्यासाठी सुमित राघवन एका शब्दात किंवा एका वाक्यात. खूप आहे पण एक हो, पटकन खूप सुचतं आहे. असं. पण भला मित्र. म्हणूनच रंगतोय रंगभूमीवर हो, ही ही दोस्ती दोस्ती तुटायची तुटायची. नाही. भला मित्र. सुमित सर, तुमच्यासाठी चिन्मयी सुमित. बापरे, खूप काही काय आहे. पण अनकंडिशनल. हो. हां, अनकंडिशनल प्रेम किंवा कम्फर्ट झोन की चॅलेंज आहेत समजून घ्यायला. कम्फर्ट झोन आहे की चॅलेंज आहे? नाही, मी ते त्या प्रश्नावर अवलंबून आहे की मी काय विचारणार आहे. कधी कधी मी काही असं विचारलं तर ते चॅलेंजिंग असू शकतं, पण नॉर्मल कम्फर्ट झोन. दोघांमध्ये कोण जास्त विचार करणार आहे सतत थॉट प्रोसेस? चिन्मयी. हो. ओव्हर थिंकिंग. पण मला असं वाटतं आपण सगळेच जण विचार करत असतो. सतत ते चक्र सुरूच असतं. असं नाही आपण नाही मी आता ना खूप रिलॅक्स, असं नसतं ते. जर असं कोणी म्हणत असेल तर तो खोटं म्हणतं. एखादी गोष्ट आहे जी त्या नाही चेंज करणार कधीच असं तुम्हाला वाटतं? एक गोष्ट त्यांच्याविषयी जी नाही चेंज करणार ती. त्यांना बदलायला नाही आवडणार त्या बाबतीत. तिचा भाषेवरचा पवित्रा. तिच्याशी बोलायला त्यामुळे भीती वाटते बऱ्याचदा. म्हणजे मेसेजवर हो. सुद्धा किंवा प्रत्यक्ष सुद्धा की आपण एखादा शब्द कसा उच्चार करतोय त्याच्यावर पण तिची नजर असते. म्हणजे तिच्या नजरेतनं कळते की कदाचित हे चुकलंय बाबा आपलं. बरं चिन्मयी, तुझ्यासाठी सुमित सर प्रेडिक्टेबल की अनप्रेडिक्टेबल? अनप्रेडिक्टेबल ही प्रेडिक्टेबल. नाही. सुमित खूप प्रेडिक्टेबल. सुमित येतो मला. तू अजूनपर्यंत त्यांच्या समोर कधी व्यक्त नाही झालीस, पण त्या गोष्टीबद्दल तुला प्रचंड अभिमान आहे त्यांचा. सुमितच्या बद्दल हा, की जे असे तू सहज कधी बोलली नाहीस, पण माहितीये तुला आहे मनात. ते व्यक्त नाही झालंय पण कधी, किंवा अशी एखादी गोष्ट जी व्यक्त नाही केलीस पण आता तुला या प्लॅटफॉर्मवर व्यक्त करायची त्यांची. नाही, तो अतिशय त्याच्या मूल्यांच्या बद्दल ठाम आहे. सर्व मूल्यांच्या बद्दल जे मला खूप खूप आवडतं. तो त्याच्या तत्वाशी कधीच हे नाही, तडजोड नाही करत. बरं, मला आता दोघांनी नाटकाच्या निमित्ताने भेटतोय त्यामुळे मैत्री, दोघांनी मैत्री विषयी एका शब्दात एका वाक्यात व्यक्त व्हा. मला वाटतं मैत्री हे शाश्वत मूल्य आहे आयुष्यातलं. शाश्वत मूल्य, अनचेंजिंग. मैत्री पाण्यासारखी आहे. जी निर्मळ आहे पण त्याच्यामध्ये वो अपने रंग में, त्याच्यामध्ये हर रंग उसमें घुल जाता है. तशी मैत्री असावी. मला असं वाटतं की मी आधीच्या पण एका पॉडकास्टमध्ये मी बोललेले आहे की मला काही, जसं तू मला म्हणालीस ना, माझ्यासमोर शब्द वापरताना असं खूप टेन्शन येतं किंवा काय असं,
मी ते कॉम्प्लिमेंट सारखं घेऊ नाही शकत ॲक्च्युली. म्हणजे मी नाझी नाही आहे, मी ग्रॅमर नाझी नाही आहे. मला न चा न करतो माणूस म्हणून मी त्याची प्रतवारी ठरवत नाही. मला शुद्ध अशुद्धचा मला कधीच माझ्या मनाला विचार शिवत नाही. कारण शुद्धता आणि अशुद्धता ह्या गोष्टीवरतीच माझं मंगल अमंगल शुद्ध अशुद्ध या गोष्टींवरती माझा विश्वास नाही. पण मला नेहमी असं वाटतं की आपण असं म्हणतो ना की मोठे देशभक्त किंवा ते ना एकदम असे पापभीरू आहेत. पापाला घाबरून पुण्यवान होण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही, मला रस नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला पुण्य करावंसं वाटणं ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आपण चुकू नये असं वाटणं ही चांगली गोष्ट आहे. पण त्याला घाबरून, देवाला घाबरून मी चांगलं वागतो ह्याच्यात नाही. देवावरती प्रेम करा. मला भक्तीपेक्षा मला प्रेम हे जास्त शाश्वत वाटतं. कारण भक्त असं म्हटल्यानंतर तुम्ही खूप गोष्टी, तुमच्याकडे ड्युटी नाही राहत काही, तुम्ही भक्त आहात असं म्हटल्यानंतर तुम्ही काहीच नसतं करायचं, त्यांनी करायचं असतं ज्याचे तुम्ही भक्त आहात. तर मला माझा ह्या गोष्टींवरती फारसा भर नाही आहे आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे मला मैत्रीमध्ये सलोखा असतो. तसा प्रेमात असलाच पाहिजे असं नसतं. बरोबर. तर म्हणून मला ती मैत्री फार आवडते. ती मला शाश्वत मूल्य वाटतं त्या आयुष्यातलं. की माझ्या देशाशी पण मैत्री असली पाहिजे, माझ्या देशावरती प्रेम असलं पाहिजे. भक्ती नसेल तर चालेल, प्रेम असलं पाहिजे. कारण प्रेम आहे. नदीच्या बाबतीत बघ, नदीला माता म्हटलं जबाबदारी संपते, मग ती तुम्ही घाण करायला मोकळे. पण ती जीवनदायिनी आहे, ती सखी आहे माझी असं म्हटल्यानंतर तुमच्यावरती तिच्या संगोपनाची जोपासनेची जबाबदारी येते तुमच्यावरती थोडीशी. ती जबाबदारी महत्त्वाची. आणि मैत्रीत पण तसंच असतं. मैत्रीत आपल्याला ऐकायला लागतं, आपल्याला खांदा द्यायला लागतो, कधीतरी खांदा व्हायला लागतं, कधीतरी खांदा मागायला लागतो. दोन्ही गोष्टींमध्ये संकोच असता कामा नये. मैत्रीत तो नसतो संकोच, म्हणून मला ती फार आवडते. निश्चित. आणि आज इतकं मस्त वाटलं मला बोलून तुमच्याशी. आणि खरं तर नाटकाची तिकीट मी काढणारच आहे. आता उद्याच ठाण्यात प्रयोग आहे, त्यामुळे माझी पावलं तिथे वळतील आणि मी तो जिवंत अनुभव घेईन. कारण लाईव्ह असतं ना नाटक, ते तुम्हाला असं बसलेल्या सीटवर तुम्ही असे समोरच्या माणसाला सो मला जाता जाता सुमित सर ही दोस्ती तुटायची नाही लोकांना. एक म्हणजे काय, मी आता एक लाईन मला इतकं आवडलंय ते तुम्ही परफॉर्म करताना. छान वाटतं ते. अरे जीवाहून प्यारा रे तूच मला यारा, तुझ्यावरचे वार दोस्ता झेलीन मी. अरे हिम्मत कोणाची वार करण्याची, धडाकेबाज टक्कर देऊ आम्ही. रे तुझी माझी रे माझी तुझी, रे तुझी माझी रे माझी तुझी, आणि माझी ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यारा, नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची. दिन ताक दिन ताक दिन ताक. हो वा. त्यामुळे एकतर इतकं गोड कपल ज्यांनी मैत्रीचा एक काय म्हणतो आपण फाउंडेशन ठेवून त्याच्यावर आपला संसार इतका सुंदर फुलवला. आणि आपण काय म्हणतो परफेक्ट कपल याच्यात पडूयाच नको. त्यांच्यातली मैत्री हाच तो धागा आहे. आणि अर्थातच त्यामुळे रंगभूमीकडे आपले पाय आता वळायलाच हवेत, ही दोस्ती तुटायची नाही पाहण्यासाठी आणि हा असा अनुभव घेण्यासाठी. अर्थात खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही पहिलं नाटक आणले त्याच पद्धतीनं यापुढची ही नाटकं असणार आहेत आणि आम्हाला तो असाच आनंद त्यातनं मिळणार आहे ही अपेक्षा. अवश्य अवश्य. खूप खूप शुभेच्छा. भेटूया तुमच्या जवळच्या नाट्यगृहात. येस, जरूर या.